तर एक मोठी बातमी समोर येते। सुरेश साखरे यांनी रामटेकमधून आपला उमेदवारी अर्ज आता मागे घेतलेला आहे। रामटेकमध्ये सुरेश साखरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र आता तो मागे घेण्यात आलेला आहे। सुरेश साखरे हे काही वेळातच कदाचित माध्यमांशी संवादही साधू शकतात, आपलं लक्ष आहे। नाराजी दूर झाली आहे की पक्षनेत्यांचा दबाव आला? पक्षश्रेष्ठीने फोन केलं आणि त्याने सांगितलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाची आपण युती केलेली आहे। त्यामुळे इतर लोकसभेच्या सीटवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी मला आमचे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब आणि वरुण सरदेसाई साहेब, विनायक राऊत साहेब आणि अनेक मान्यवरांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की साखरेजी, आपल्या पक्षावर आणि तुमच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये आपण आहोत, महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण ही रामटेक लोकसभेची उमेदवारी जी भरली आहे आपण कृपया मागे घ्यावं आणि त्यांच्या आदेशाचा मी पालन करत आज माझी उमेदवारी मी मागे घेतलेली आहे। पक्षश्रेष्ठींचे जे काही निर्णय आहेत ते मला मान्य आहे आणि मी आजपासून महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी लागेल एवढंच